सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून जो काय कलगीतुरा सातारा सुरू झालाय तो अजून शांत झालेला नाहीये। या सगळ्यात कोरेगावचे आमदार महेश शिंदे अजूनही केंद्रस्थानी आहेत आणि आता महेश शिंदे खरंच भाजपमध्ये जाणार का असं विचारलं जातंय। कारण ही तसंच आहे, कारण साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आणि सभा पार पडते। असं असताना महेश शिंदे यांच्याशी संपर्क होत नसल्याची चर्चा रंगते। तसेच याच कार्यक्रमाच्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटोही गायब होतोय आणि मग इथूनच शंका जरा गडद व्हायला लागते। दुसऱ्या बाजूला स्वतः महेश शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट म्हणतायत की कोरेगावात शिवसेनेची फळी राहिलीच कुठे, शिवाय आम्ही आधीपासूनच भाजपसोबत काम करत आलो आहोत असं म्हणतायत ते। म्हणजेच कोरेगावसह सातारा विधानसभा मतदारसंघात नेमकं काय सुरू आहे, महेश शिंदेंच्या डोक्यात मनात काय चाललंय कोरेगाव आणि साताऱ्यात, चला बोलूयात। नमस्कार, मी संजना, कट टू कट मध्ये आपलं स्वागत। महायुतीत एकत्र असूनही साताऱ्यात राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र होताना दिसतोय आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी नाव येतंय ते महेश शिंदे यांचं। कारणही तसंच ठोस आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे विराजमान आहेत, ज्या महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत। विशेष म्हणजे महेश शिंदे हे कोरेगावचे शिवसेनेचे आमदार असताना प्रिया शिंदे या भाजपच्या पाठबळावर खटावमधील एका गटातून जिल्हा परिषदेत निवडून येऊन अध्यक्षस्थानी बसतायत। इथूनच राजकीय समीकरण गुंतागुंतीचं होऊ लागतंय आणि याच क्षणापासून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाशी महेश शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण स्थानिक पातळीवर महेश शिंदे यांनी भाजपला उघडपणे मदत केल्याचं स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागलाय आणि आता कोरेगावची जबाबदारी स्वतः पालकमंत्री शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। कोरेगावच्या येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत एखादा प्रतिस्पर्धी किंवा एखादा ऑप्शन महेश शिंदेंना बघण्यात आल्याचंही समजतंय। हे सांगणारा एक व्हिडिओही आम्ही केलाय, तो तुम्ही पाहिला नसेल तर आमच्या चॅनलला जाऊन नक्की पहा। आता स्वतः शंभूराज देसाईंनी कोरेगावात लक्ष घालायला सुरुवात केली असताना याच दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट घडते, एक गोष्ट अपडेट समोर येते आणि या सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात। म्हणजे जेव्हा एखादी घटना घडते ना, तेव्हा अनेक कारणांची साखळी त्यामागे असते। कोरेगावमध्ये किंवा महेश शिंदेंच्या बाबतीत असंच घडतंय का? मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे वृत्तवाहिनीशी बोलताना जे काही गौप्यस्फोट त्यांनी केलेत त्याबद्दल मी सांगते। तर बघा, मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे 20 एप्रिलला एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार आहे साताऱ्यामध्ये आणि या कार्यक्रमासाठी शिंदेंना आमंत्रण दिलं जात नाहीये आणि त्यांच्याशी संपर्कही साधला जात नाहीये। म्हणजेच हा दुरावा नवीन नसून तो हळूहळू वाढत गेलाय। आता बघा, 20 एप्रिलला संध्याकाळचा ही जी सभा आहे ती सभा जी आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी शहरात आणि परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले होते। मात्र याच बॅनरवरून कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचाच फोटो गायब असल्यानं चर्चेला उधाण आलं। याबद्दलही बोलताना वृत्तवाहिनीशी जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं आणि आधीपासूनच, म्हणजे हा कार्यक्रम फक्त नाही, आधीपासूनही कोणत्याच कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण दिलं जात नाही असंही ते म्हणाले। या सगळ्या घडामोडींवर, कोरेगावच्या राजकारणावर ते बोलत असताना म्हणाले की कोणत्याही कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिलं जात नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना म्हणजे ना मला फोन आलाय ना अधिकृत आमंत्रण मिळाले। हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाहीये की मी जाणार नाही, पण उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर माझा फोटो दिसत नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली। याचबरोबर महेश शिंदेने एक खळबळजनक सवाल उपस्थित केला की जिल्ह्यात शिवसैनिक आहेत तरी कुठं, असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे चर्चेला जरा जास्तच उधाण आलं। आता बघा, 20 एप्रिलला एकनाथ शिंदे यांची सभा होत असताना ते सातारा दौऱ्यावर आहेत आणि दौऱ्यापेक्षा जास्त चर्चा सध्या एका प्रश्नाभोवती फिरतीये, ते म्हणजे कोरेगावचे आमदार महेश शिंदे या सत्कार समारंभ आणि जाहीर सभेला उपस्थित राहणार का? कारण गेल्या काही तासांपासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर येते। शिवसेनेतील काही नेते त्यांना निमंत्रण दिल्याचं सांगतायत, तरी त्यांच्या उपस्थितीबाबत अजूनही कोणतीही ठोस खात्री नाही आहे। मागील काही दिवसात महेश शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढल्याच्या चर्चांनी आधीच वातावरण तापले। म्हणूनच आजच्या कार्यक्रमात महेश शिंदे व्यासपीठावर दिसणार का, ते प्रत्यक्ष हजेरी लावणार का, की साताऱ्यातील अंतर्गत नाराजी आणखी उफाळून येणार, या सगळ्याकडे आता सारांचं लक्ष लागले। मात्र या सस्पेन्सचं उत्तर अगदी काही तासातच मिळणार आहे। आता या चर्चेला ऊत येण्याचं कारण म्हणजे
सर्व श्रोत आहे ते मी थोडक्यात सांगते. 20 मार्चला सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्या. या निवडीत जे घडलं त्यानंतर सर्वच पक्षांनी, अगदी भाजपने देखील आपापल्या सदस्यांना एकत्र ठेवण्याचा, फूट पडू नये यासाठीचा प्रयत्न केला होता. पण परिस्थिती पुन्हा वेगळी झाली आणि राजकीय वर्तुळात जे काही झालं त्यामुळे चर्चेला उधाण आलं. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. 65 पैकी भाजपकडे 27 आणि बहुमतासाठी 33ची गरज होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 20 आणि 15 असे एकत्र येत त्यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदानाच्याच वेळी 3 राष्ट्रवादीचे आणि 2 शिवसेनेचे सदस्य फुडले. हे 2 शिवसेनेचे सदस्य कोरेगाव गटातील होते. आता कोरेगाव गट अर्थात कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्थातच महेश शिंदे आणि एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा भाजपला मिळाला आणि भाजपनं जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. या सगळ्या घडामोडीत महेश शिंदे यांची भूमिका काय हे स्पष्ट होत नव्हतं. मात्र जेव्हा त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या तेव्हा राजकीय चर्चांना उधाण आलं की महेश शिंदे नेमक्या कोणाच्या बाजूने, आणि हा प्रश्न आजही विचारला जातो. आणि त्यांच्या पाठीमागं म्हणजे महेश शिंदे यांच्या पाठीमागं जयकुमार गोरे यांचा हात होता, अशाही चर्चाही रंगल्या. याचबद्दल या वृत्तवाहिनीशी जेव्हा मुलाखत देत होते महेश शिंदे, ज्याबद्दल हे सगळं बोलत होते त्याबद्दलच जिल्हा परिषदेत असं का झालं हे सांगतानाही त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या शिवसेनेतून निवडून आल्या, मात्र त्या भाजपकडून अध्यक्ष झाल्या नाहीत. आम्ही सुरुवातीपासून भाजपसोबत काम करत आलो आहोत असं त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पदाची जबाबदारी 5 वर्ष असूनही पक्षाला अपेक्षित वाढ साधता आली नाही असा आरोप करत त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता महेश शिंदे नेमकं काय करणार? मग शिवसेनेसोबत कायम राहणार की भाजप प्रवेश करणार की मग वेगळंच काहीतरी साताऱ्यात राजकारण पाहायला मिळेल? हे सगळं समजणार आहे जर महेश शिंदे आजच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला उपस्थित राहणार की नाही यावरून. मात्र या सगळ्या घडामोडींवरून तुमचं मत काय? आजच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला, दौऱ्याला महेश शिंदे उपस्थित राहतील की राहणार नाहीत? काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा.